नमस्कार माझ्या सर्व शेतकरी मित्रांना. पूर्ण व्हिडिओ नक्की बघा आणि कसा वाटला कमेंट मध्ये सांगा. अरे बाबा आता मक्का काढली. यंदा माझा विचार चालू आहे कांदे लावायचा. कांदे का? हा, लाल कांदा लावून टाकू म्हटलं यंदा. हा मग काय बघा. चल भाऊ तिथे जाऊ चहा प्यायला हॉटेलवर. मस्त करतो चहा बी घे. दोन चहा दे रे. दोन चहा द्या दादा. का पाहुणे काय करू राहिले तुम्ही दोघ जण? का बरं टेन्शन मध्ये बसले? काय राव, यंदा काय मक्काने साथीले नाही, काय नाही. 1000-1200 रुपये भाव आहे. काय बोलतोय तू? 1200-1300 रुपये भाव चालू आहे. आता मक्का काढली म्हटलं सोमवारी नाही का मार्केटला नेऊ. पण तू असं म्हणतोय की एवढा भाव कमी म्हटल्यावर राहायला 30-35 हजार रुपये मला लागवड खर्च येऊन गेला. आता जर एवढं भाव कमी असलं तर मग यायला शेतकऱ्यांना मरावं का जगावं? असं झालं ना. आता एवढा कमी भाव भेटला तर आपलं लागवड खर्च सुटेल का? अवघड आहे ना, अवघड झालं आता तर. मी पण 1300 रुपये भावाने दिली मका यंदा. आणि आता चालू आहे लाल कांदा लावायचं माझं. आता चहा बी घेऊ आपण आणि जाऊ बियाणं घ्यायला. माझा विचार चालू आहे लाल कांदा लावा म्हणून. पण मग असा विषय आहे की मक्काला भाव नाही पण मग लाल कांद्याला भाव घेतो नाही घेतलं तर मग काय नुकसानच. माझा पण ते डोक्यात विचार चालू होता यंदा जर लाल कांद्याला पण भाव नाही भेटला तर मग आत्महत्याच करावं लागेल आपल्याला. याच्याशिवाय पर्याय नाही. आता राबतो रात्री 2ला 3ला पाणी भरायला जातो. शेतकरीकडे कोणी लक्ष द्यायला नाही, वालीच नाही आपल्याला कोणी. पार्ट 1 आहे आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. पार्ट 2 लवकरच येणार आहे.